ज्या जनतेनं मोठं केलं त्यांच्याबद्दल आपण काय केलं, थोडी हवा कमी केली पाहिजे डोक्यातली. आमचं कोणीच काही करू शकत नाही, म्हणजे मोठं जे यांनी केलं तो कोणी काही करू शकत नाही. तो कोण लागून गेला रे? आणि ते यांना शिकायला लागला होतो आम्हाला. तो कुटुंब तो हे पुतणे तेच घेऊन हिंडा लागणार रे तुला डांबरी. तिथं तर बोलायला जागा होती, तेव्हा तर 50% वर बोललात. आता सत्ताधाऱ्यांचा फायदा असेल म्हणून तिकडून बोलले. बरं, विरोधाला विरोध नको म्हणून एकमताने हे जे मंजूर झालेला आहे हा कायदा अधिवेशनामध्ये, असं शरद पवार म्हणालेत. म्हणजे नाही हे बघा, माणूस कधी एकमताने ठराव पास करतो समोरच्याचा फायदा नसल्यावर किंवा मग त्याचा फायदा असल्यावर. आता सत्ताधाऱ्यांचा फायदा असेल म्हणून तिकडून बोलले, यांचा नसन त्याच्यात फायदा, पण यांना माहित असेल की जनतेचा फायदा होत नाही याच्यात, मग हा म्हणाल का हरकत आहे? मराठ्यांना काय आता येड्यातच काढू नका, बोलू दिलं नाही. आणि ज्यावेळेस बोलायला जागा होती नागपूरला तेव्हा किती आमदार बोललेत, हे मराठ्यांच्या डोक्यात फिट नाव आहेत बोललेले मराठ्यांकडून, आणि न बोललेले ते नाही तर कागदावर लिहूनच ठेवलेत. तिथं तर बोलायला जागा होती तेव्हा तर 50% वर बोललात. आता सगळ्या स्वारींच्या बद्दल बोललात का? दाख हे बघा काय असतं, थोडी डोक्यातली हवा कमी केली पाहिजे. थोडी ज्या जनतेनं मोठं केलं त्यांच्याबद्दल आपण काय केलं, थोडी हवा कमी केली पाहिजे डोक्यातली. आमचं कोणीच काही करू शकत नाही, म्हणजे मोठं जे यांनी केलं तो कोणी काही करू शकत नाही. तो कोण लागून गेला रे? तो कोणीच काही करू शकत नाही. ही कोणची भाषा होई? तो आमदार आहे मंत्री आहे म्हणून मग कोणीच काही करू शकत नाही. आणि तुला हे कोणी मोठं केलं यांच्या पुढं तो कोणीच काही करू शकत नाही. आणि ते यांना शिकायला लागला होतो आम्हाला, गोरगरीब मराठ्याला मग कोणीच काही करू शकत नाही. तो या संघ वेळ पडली ना, तो कुटुंब तो हे पुतणे तेच घेऊन हिंडा लागणार रे तुला डांबरी. थांब थोडं. 10% आमचं आरक्षण भागत नाही. आम्हाला पूर्ण आरक्षण ओबीसी मधूनच बघायचं आहे. आणि आमचे ते लेकरं बाळ हे आम्हाला आरक्षणाशिवाय आरक्षणापासून दूर आहेत. त्यांना आरक्षण नसल्यामुळे आमचे लेकरं शिकवत नाही येतं. यासाठी मी इथं आले, त्रास सहन करत आहेत, तरी आपल्यावर सगळे वाऱ्यावर संसार सोडून येथे हे उपोषणाला बसलेले आहेत. तरी त्यांची सरकारने मागणी करावी ही नम्र विनंती. आणि मराठी आरक्षण आम्हाला पाहिजेत. ओबीसी मधूनच मराठी आरक्षण आम्ही मागतोय, हे आम्हाला पाहिजेत. आमचे लेकरं बाळ मराठी आरक्षणामुळे मागे पडले आहेत. विद्यार्थ्याला डायरेक्ट आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये येते आणि केलंय. खूप जणांनी आत्महत्या केलंय का त्याच्या सोबतचा मित्र ओबीसी वाला तो लागून जातो, बाकी कास्टवाली लागून जाते, पण आपण फक्त मराठा असल्यामुळे आपण लागत नाही. तर ही खंत मनात धरून डायरेक्ट आत्महत्या करताय आमचे बांधव. तर सरकारला हीच विनंती का लवकरात लवकर आमच्या याच्यावर पण पुरावेच याच्यावरती आम्हाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे. न दिलं तर आम्ही आमचा लढा थांबवणार नाही. आमचा जीव जर गेला तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही मराठी अशी शांत बसणार नाहीत. आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटलंच पाहिजे. आणि आम्ही हे असे लेकर बाळ सोडून इथे आलो आहेत. जे लहान लहान मुलं आहे तर यांचा तोंडातला घास आता जवळ आलेला आहे. तर सरकारला असं कुठंतरी त्यांच्यावर दया आली पाहिजे आणि सरकारने या मुलाकडे पाहून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकारनं काय लावलं? लोटालाटी लावली. जोपर्यंत रेटन तोपर्यंत रेटाचंच, नाही रेटलं तर आरक्षण देऊन टाकायचं. निर्णय झाला तर पब्लिक खुश आहे, नाही झालं तर जनता ठरणारच आहे काय करायचं ते. त्याच्यात पण काही शंकाच नाही आहे. ज्याची जागा त्याला दाखवून द्यायला जाणारच आहे. हो, शेतकरी आहेत, मग शेतकऱ्याची मालाचे कोणत्याच मालाचे हमी भाव बांधलेले नाही ना. मालाचे हमी जर भाव बांधले गेले तर शेतकऱ्याला रोडवायची गरजच नाही. कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव, प्रत्येक मालाचे कोणताही शेतकऱ्याचा माल जर असेल त्याचे हमी भाव बांधून द्या तुम्ही, त्याला रोडवर यायची गरजच नाही आहे. शेतकऱ्याचं लेकरू जर शिकलं तर त्याला काय करावं लागेल? त्याला पुन्हा आरक्षणच लागणार. मिळालाच पाहिजे, 101% मिळाला पाहिजे. हो, 101% प्रत्येकाला आशा आहे.